तर राम राम मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आम्ही आज निघालो त्र्यंबकेश्वर दर्शनला. आम्ही निघतोय कुठं नाही, नानीची भांडणं चालू झाली. नानी म्हणते मी पुढं बसल, नाना म्हणतो नाही मीच बसल पुढं. त्यांची भांडणं मिटावतो आम्ही टिटवाळ्याच्या गणपती मंदिरपाशी पोहोचलो, पण त्यांची भांडणं काही उरकना. म्हणले यांची भांडणं काही उरकत नाही. आता मंदिरात गेलो, देवबापाच्या पाया पडलो. म्हणलं बाप्पा यांना काहीतरी सांग बा, प्रवासाला निघालो, यांच्या हातापासूनच भांडणं चालू झाली, कर यांचं काहीतरी. तिथून पुढं येतोय कुठं नाही, फाटक लागेल होतं. आईला भाऊ पापच एवढं करेल, कधी मी आलोय आणि फाटक उघड्या असं कधी झालंच नाही. नशीब तरी चांगलं की ती ट्रेन तरी पटक्यानं आली. तिला म्हणलं आता जेव्हा कधी मी येईल ना तेव्हा मला असं थांबून नाही ठेवायचं, नाही तर काय खरं नाही. हायवेला लागल्यावर गाडी अशी सुसाट घेतली ड्रायव्हर ना. म्हणलं आता काय अर्ध्या तासात पोहोचतोय आम्ही कुठे फिरायला निघलो आणि मला भूक लागणार नाही असं कधी होईल का. आम्ही कसाऱ्याच्या मागं हॉटेल न्यू साई कृपाला थांबलो. ब्रँड हॉटेल, जेवणाची क्वालिटी बिलिटी एकदम खास. तिथं गाडी पार्किंगला लावली आणि बाजूलाच आपल्या साईबाबांचं मंदिर आहे. तिथं मस्त नानी दीदी पाया पडायला चालली होती. दीदी म्हणते पाया पडायच्या टाकले नाही, हे अडकायला व्हिडिओ काढीत बसलाय. म्हणलं तू पाया पड. मी पडलोय पाया. त्याच्यानंतर मग एवढं भारी वाटत होतं तिथं मंदिरात, एकदम शांत वातावरण. मी पाया वगैरे पडून येतोय कुठं नाही. या सगळ्यांनी नाश्त्याची ऑर्डर देऊन टाकली होती. आईला म्हणलं बरं आहे बा, आता फक्त बसायचं आणि खायचं आहे. नानाला फोन आलता कोणता तरी, नाना हाय फोन बोलवते, बाकी सगळी मोबाईलमध्ये घुसेल. म्हणलं आता करावं काय, यांचं खाय आलं तरी सगळी मोबाईलमध्येच घुसेल बा. सगळ्यांनी आपापली ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर बेटर आली. दीदीचं तोंड बघा, दीदीला नेमकी काय आहे ते बी कळलं ना. आम्ही मस्त वडा सांबार मागवला होता, मेदू वडा. नानीने त्यांचं चाललं होतं भांडण. सकाळीच भांडणं झाल्या तर आता एकाच ताटात खाया बसल्यात. बघितलं ना, याला म्हणतात प्रेम. नवरा बायकोचं काम म्हणजे कठीण बुवा. कधी भांडतील कधी गोड होतील कोणालाच काही कळणार नाही. लई येडा काम त्यांचा. नाश्ता बिष्टा चालू ड्रायव्हरनं परत गाडी फिरवली आणि आम्ही निघालो परत पुढच्या प्रवासाला. बाबल्याला नानीला पक्की मजा आली होती. नाना नानी एकत्र जेवले म्हणून नानीला पक्की मजा आली. ती अशी नाचत होती ती. तिथून जसं निघालो आम्ही डायरेक्ट येऊन त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. तिथं आल्या पार्किंगचा विषय. हा दादा म्हणतो 100 रुपये घेईल तेव्हा गाडी पार्किंग करता येईल. म्हणलं धरपो दादा हे 100. तिथं गाडी पार्किंग केली. तिथून वरती मंदिरात जायला निघालो. म्हणलं जाता आता आपण पहिल्यांदा सगळ्यांनी गण लावून घेऊ. म्हणला हर हर महादेव म्हणलो आणि सगळ्यांनी आम्ही गण लावून घेतला. तिथून जसं पुढे गेलो तर उत्तर महाद्वारापाशी आलो. त्या दिवशी पक्कीच गर्दी होती. म्हणलं आज काय आपलं दर्शन होत नाही. पार आमचा मूड गेला. बाहेरूनच पाया पडलो ना आम्ही निघालो. पाया पडून बाहेर आलो. कुठं नाही, नुसती दुकानं. काय घ्यावा काय नाही काही समजानाच बा आम्हाला. तिथं आम्हाला एक दुकान दिसलं बैलगाडीचं. सागाच्या उत्तम लाकडामध्ये हे बैलगाड्या बनवित्या. ते म्हणे 1500 रुपयाला बैलगाडी. नानी म्हणते 200 रुपयालाच द्या, नाही तर आम्हाला नाही घ्यायची, जाऊ द्या. ते माझ्याकडे बघायला लागले. काका म्हणलं मी यांच्यासोबत नाही होतं इथं म्हणून त्याचा व्हिडिओ काढतो, बाकी नाही काही. तिकडे देवाचं दर्शनच झालं नाही. आमचा पार मूड गेला तर, पण त्याच्यापेक्षा भारी एक जागा आम्हाला भेटली. तर आम्ही आलो होतो त्र्यंबकेश्वर मंदिरा शेजारीचं असलेल्या स्वामींच्या मठाजवळ. आम्हाला त्या मठात सुरुवात करताना एकदम भारी वाटलं होतं. त्याचा देखावाच एवढा सुंदर होता. म्हणलं आतमध्ये याच्यापेक्षा जास्त सुंदर असेल. तिथल्या लोकांना माहीत होतं लोक इकडे येताना काय हातपाय धुवीत नाही, म्हणून त्यांनी एंट्रीला स्विमिंग पूल बनवला होता छोटासा, पाय धुवायला. एकदम भारी वाटत होतं त्या पाण्यात. मंदिरात एंट्री केल्याच एवढं प्रसन्न वाटत होतं ना. त्या देवांचे फोटो बघून अजूनच मनाला समाधान वाटत होतं. म्हणलं बरं झालं आपण इकडं आलोय. स्वामींची एवढी सुंदर कलाकृती बनवली होती त्या कलाकाराने, असं वाटत होतं साक्षात स्वामीच आपल्यासमोर बसलेत. स्वामी म्हणत असतील याला काही अक्कल आहे का नाही, इकडं आलाय तरी व्हिडिओ काढते. म्हणलं माफ करा स्वामी, चुकलो, आशीर्वाद द्या मला. मी पहिल्यांदा असं मठ बघितलं का तिथे फक्त स्वामींचीच मूर्ती नसून आपल्याला बरेच देव बघायला मिळणार होते. त्यातील एक म्हणजे आपल्या अखंड भारताचे कुलदैवत आई भवानी माता. आई भवानीच्या पाया पडतोय कुठं नाही, आई सप्तशृंगीसुद्धा तिथे होतील, तिच्या देखील पाया पडलो. तिथेच बाजूला रेणुका मातेचं देखील मंदिर होतं, तिच्यात देखील आम्ही तिथं पाया पडलो. त्याच मठात आपल्या अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील प्रतिमा तिथे होती. त्यांचे देखील दर्शन घेतलं. खूप भारी वाटलं तिथे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या. दर्शन झाल्याच्या नंतर म्हणलं आता विठोबाचा झालाय, पोटोबा करून घेऊ. 30 रुपयामध्ये इथे तुम्हाला पोटभर महाप्रसादाचा लाभ घेता येईल. कुपन घेतल्याच्या नंतर आम्ही जेवणासाठी आतमध्ये गेलो तर अख्खाच्या अख्खा हॉल रिकामा होता. तिथून पटापट आम्ही महाप्रसादाचा लाभ घेतला. त्याच्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला, कारण खूप उशीर झाला होता. तिथून जशी आम्ही गाडी काढली तर पुढचं लोकेशन होतं आमचं नानीच्या मैत्रिणीच्या घरी. आता घर कुठे ते आम्हाला काहीच माहीत नाही. तर मित्रांनो आम्ही मॅप लावून निघालो. गुगलनं आम्हाला अर्ध्या 1 तासानंतर फिरून नानीच्या मैत्रिणीच्या घरी पोहोचवलं.
काही करा पण गुगल मॅपवर जास्त विश्वास ठेवू नका मित्रांनो. ते होते कुठं नाही. तिथून निघून आम्ही परत माऊलीला भेटायला गेलो. माऊलीसोबत थोडा खेळलो. तिथून निघताना करता आम्हाला पार रात्र झाली. म्हणलं आता काही घरी पोहोचत नाही. माऊलीला म्हणलं बाळा टाटा, आम्ही आलो परत एकदा भेटायला. आता इथून पुढचा आमचा स्टॉप तिथं जिथं सकाळी नाश्ता केला होता. कारण इथं जेवणच एवढं क्वालिटी भेटत आहे ना, का दुसरीकडे कुठं जाऊशीच वाटत नाही मित्रांनो. तुम्ही एकदा या, नक्की भेट द्या. लाईनीत 3 वॅगनर बघून तर मला डायरेक्ट श्रीमान दादा आठवला भाऊ. वॅगनर आमची काका लय भारी वॅगनर आमची. तुम्हाला आता कळलं असेल का श्रीमान दादा आठवला ते. श्रीमान दादाचं काम म्हणजे कठीणच. आतमध्ये गेलं मस्त ऑर्डर बेटर आली होती. आता तुम्हाला वाटतं ऑर्डर आली आपल्याला दम निघेल. पटापट घेतलं आणि खायला सुरुवात केली. म्हणलं आता उशीर झाला आहे, लवकर निघायला लागलं. जेवण झाल्याच्या नंतर जर तुम्ही या दुकानातलं पान खाल्लं नाही तर तुमचं जेवण काहीच उपयोग नाही असं म्हणता येईल. कारण हा भैया एवढा भारी पान बनवतो आहे ना, का डायरेक्ट तृप्त झाल्यासारखं वाटतंय. आम्ही 4 पान बनवले होते. चौघांनी 4 पान खाल्ले. तोंडात ठेवतात ते असं विरघळून जात आहे ना पान, का एक नंबर मजा येते. तुम्ही इथं आले ना तर एकदा नक्की ह्या पानवाल्याला भेट द्या आणि पान खाऊन बघा. पान खाऊन जसं बबले परत गाडी चालवायला बसलं तो नानीला म्हणतो आता मध्ये कुठंच थांबायला सांगू नको, आता गाडी डायरेक्ट घरी गेल्यावरच थांबल, नाही तर मी गाडी चालवित नाही. एकदाशी आम्ही घराच्या बाहेर पोहोचलो. बा लय बरं वाटलं होतं जीवाला. फार घरात घुसतोय कुठं नाही, जीवाला एकदम बरं वाटलं होतं. एकदम असं थकल्यावाने वाटलं होतं. आता सगळेच पेंगलेले होते, सगळेच झोपायच्या तयारीत. फार कोणाला काही उमजा नाही. आमचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग करून फारच जाम झाला, त्याच्यामुळं त्याला कोणी काही म्हणणार, आला तसा पडून घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला आमची छोटीशी ट्रिप कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.